शिक्षक मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे पुनश्च एकदा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, परीक्षे पे चर्चा हा पंतप्रधान महोदयांचा अतिशय महत्त्वाकांक्षी कार्यक्रम आहे आणि या अनुषंगानं आपल्या सर्वांना म्हणजेच भारतातील सर्वच शाळांना आणि शिक्षकांना उद्याच्या म्हणजे 30 डिसेंबर रोजी होणाऱ्या परीक्षे पे चर्चा या कार्यक्रमासाठी रजिस्ट्रेशन करण्याची सूचना आपल्याला वरिष्ठ स्तरावरून मिळालेली आहे. तर आपलं म्हणजे शिक्षकांचं आणि आपल्या शाळेतील 6वी ते 12वी खास करून या इयत्तेतील विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन कसं करावं याबाबत आपण आजच्या व्हिडिओमधून माहिती घेणार आहोत. मित्रांनो, यासाठी एक लिंक आहे, ती लिंक तुम्हाला तुमच्या वरिष्ठ स्तरावरून आलेल्या मेसेजमध्ये सुद्धा दिसेल किंवा हीच लिंक मी खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देणार आहे. तुम्ही फक्त तुमचं काम करण्यासाठी व्हिडिओ बघून झाल्यानंतर त्या लिंकवर फक्त एकदा क्लिक केलात की तुम्ही तुमच्या कामाला सुरुवात करू शकणार आहात. मला मात्र काम करायला इथं लिंक मी वर्डमध्ये कॉपी करून ठेवलेलं आहे, त्यामुळे मला इथून ती कॉपी करून याच्यामध्ये पेस्ट करावी लागणार आहे. तुम्हाला डायरेक्ट त्या लिंकवर क्लिक करून काम करता येणार आहे. ठीक आहे, मी इथं कॉपी केली. जसं आत्ता मी लिंकवर क्लिक केलं तसं तुम्ही लिंकवर क्लिक करायचं आहे. या वेबसाईटवर संपूर्ण भारतभरातून काम होत असल्यामुळे थोडंसं हँग होणं, स्लो चालणं असा प्रॉब्लेम होऊ शकतो. तर मित्रांनो, इथं बघू शकता तुम्हाला 3 ऑप्शन दिसत आहेत. लॉग इन विथ OTP, लॉग इन विथ माय गव्हर्नमेंट अशा आहेत. तर तुम्ही अगोदर जर रजिस्ट्रेशन केलं असेल पूर्वीच्या माय चर्चा परीक्षे पे चर्चा या कार्यक्रमासाठी, तर तुम्ही इथून तुमचं काम सुरू करू शकता. लगेच तुमची एक स्टेप पुढे गेलेली असणार आहे. पण जे पहिल्यांदाच या वेबसाईटवर आलेले आहेत रजिस्ट्रेशन करण्यासाठी, त्यांनी मात्र इथं जायचं आहे पार्टिसिपेट नाववर. तर ठीक आहे, पार्टिसिपेट नाववर मी क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर आपल्याला खाली नेलं जाईल आणि इथं सुद्धा परत तेच ऑप्शन दिसत आहेत. लॉग इन विथ OTP. इथं आपले जुने मेंबर जातील आणि जे नवीन आलेले आहेत त्यांनी इथं लॉग इन विथ माय गव्हर्नमेंटवर जायचं आहे. तर ठीक आहे, लॉग इन विथ माय गव्हर्नमेंटवर मी क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढची प्रोसेस करण्याची पेज आपल्याला ओपन होणार आहे. हे थोडंसं असं होतच राहणार आहे रिलोड, कारण याच्यावर थोडासा सध्या अतिशय ह्याच्यावर हेवी ट्रॅफिक आहे. ठीक आहे मित्रांनो, बघू शकता लॉग इन माय गव्हर्नमेंटला गेल्यानंतर या पद्धतीचं पेज आपल्यासमोर आलेलं आहे. आता पुढं काय करायचं आहे, इथं कोणत्याही ठिकाणी तुम्ही ईमेल ID मोबाईल टाकायचं नाही. आपलं काम नवीन आपण असल्यामुळं आपलं काम या ठिकाणी असणार आहे. रजिस्टर नाववर आपल्याला जायचं आहे. बघा, छोटासा ऑप्शन आहे, आपल्याला लक्षात येत नाही. खाली रजिस्टर नाववर आपल्याला क्लिक करायचं आहे. इथं मी क्लिक करतो. इथं क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढची पायरी आहे, ते आपलं इथं फुल नेम टाकायचं. ठीक आहे, तर मी माझं रजिस्ट्रेशन तुम्हाला करून दाखवणार आहे. हे टायपिंग करण्यासाठी मला थोडासा वेळ जाणार आहे. तो व्हिडिओला फक्त तेवढा वेळ व्हिडिओसाठी आपल्याला द्यावा लागणार आहे. ठीक आहे, इथे मी नाव टाकलं. इथं आता माझी ईमेल ID टाकतो. त्यानंतर इथं देश मी सिलेक्ट केलेला आहे. इथं मोबाईल नंबर तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर इथं डेट सिलेक्ट करायची आहे. परीक्षे पे चर्चाची डेट जी कोणती आहे तुम्हाला ती सिलेक्ट करायची आहे. तर बघा, इथं 30 तारखेला आहे डिसेंबरमध्ये आणि वर्ष अर्थातच 2023 आहे. या पद्धतीने हे आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर सिलेक्ट जेंडर सिलेक्ट करायचं आहे आणि हॅव अ रेफरल कोड. मित्रांनो सॉरी, इथं आपल्याला आपली जन्मतारीख टाकायची आहे. तर इथं मी थोडीशी गफलत झाली माझ्याकडून. तर इथं आपल्याला आपली जन्मतारीख टाकायची आहे. जी काही तुमची जन्मतारीख आहे त्या पद्धतीने निवडून तुम्ही इथे जन्मतारीख टाकायचं. इथं जेंडर निवडायचं आहे. आय हॅव अ रेफरल कोड. तर रेफरल कोड आपल्याकडे काही नाही, त्यामुळे इथं या चौकोनात क्लिक करायचं नाही. क्रिएट न्यू अकाउंटवर आपल्याला क्लिक करायचं आहे. क्रिएट न्यू अकाउंटवर आपण क्लिक केलेलं आहे. त्यानंतर आपली पुढची पायरी काय असेल बघा, OTP हॅज बीन सेंट युअर ईमेल ID. OTP हॅज बीन सेंट टू युअर मोबाईल आणि ईमेल या दोन्ही ठिकाणी आपल्याला OTP आला असणार आहे. कोणत्याही एका ठिकाणचा मोबाईल नंबर शोधून पाहून तो तुम्ही इथं एंटर करायचा आहे. ठीक आहे, मी तो माझ्या मोबाईलमध्ये शोधतो. तर ठीक आहे मित्रांनो, मी OTP शोधून इथं टाकलेला आहे मोबाईलमधला आणि इथं क्रिएट न्यू अकाउंटवर मी परत एकदा क्लिक करत आहे. तर आता आपलं अकाउंट हे तयार होणार आहे. आता आपल्याला लॉग इन करायचं. तर लॉग इन करण्यासाठी काय करायचं बघा, 2 प्रकारे करू शकता. तुम्ही पासवर्ड तयार करू शकता किंवा लॉग इन विथ OTP करू शकता. तर माझं मत आहे, प्रत्येक वेळी तुम्ही पासवर्ड लक्षात ठेवण्याची त्रास जर तुम्ही घेणार नसाल तर लॉग इन विथ OTP हे प्रत्येक वेळी करायचं. फक्त होणार काय, प्रत्येक वेळी की OTP येणार आहे जेव्हा तुम्ही लॉग इन करणार. आणि जर एकदा तुम्ही पासवर्ड बनवलात, ईमेल ID किंवा मोबाईल नंबरवर टाकायचा आणि पासवर्ड एक तयार करायचा. तर पासवर्ड तयार केलात तर पासवर्डवरूनही तुम्ही कायमस्वरूपी लॉग इन होता. तर मी रेफर करेन तुम्हाला की लॉग इन विथ OTPनंच नेहमी काम करा. तर ठीक आहे, मी इथं लॉग इन विथ OTP करण्यासाठी इथं तुम्हाला जे काही घ्यायचं आहे सोयीस्कर, मोबाईल नंबर ठेवा किंवा तुमचा ईमेल ID, त्याच्यावर तुम्हाला OTP जाणार आहे. तो OTP टाकून तुम्ही लॉग इन करायचं. ठीक आहे, मी इथं ईमेल IDच घेतो आणि लॉग इन विथ OTPवर क्लिक करतो. आता परत एक OTP माझ्या ईमेल IDवर जाणार आहे, जो तुम्ही मोबाईल नंबर घेतला तर मोबाईल नंबरवर जाणार आहे. ठीक आहे, OTP इथं मला आलेला आहे. लॉग इन विथ OTP, प्लीज एंटर OTP इथं आलेला आहे. ठीक आहे मित्रांनो, जो लॉग इन विथ OTP केल्यानंतर जो OTP आला आहे तो इथं मी टाकलेला आहे. आता परत एकदा सबमिट करतो. आता मी अधिकृतरित्या या वेबसाईटला लॉग इन होणार आहे.
तर लॉग इन झाल्यानंतर आपल्याला पुढचं काम करायचं आहे. परत एकदा रिलोड होते तर रिलोडवर क्लिक करा किंवा इथं ऑटोमॅटिक जर फिरत राहिलं तर वेट करा. हे तुम्हाला असं थोडंसं करावंच लागणार आहे कारण ह्या वेबसाईटवर थोडासा लोड आलेला आहे सध्या. मित्रांनो, लॉग इन विथ OTP केल्यानंतर मी परत एकदा होम पेजवर आलेलो आहे. तर मला आता इथं तुम्ही बघू शकता, इथं मला माझं नाव तुम्हाला इथं आलेलं दिसेल जेणेकरून मी लॉग इन झालेलो आहे. इथं बघा माझं नाव इथं तुम्हाला आलेलं दिसतंय. जिथं मी इथं चौकोन काढतो इथं मी लॉग इन झालेलं आहे. आता हे लॉग इन झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला आता पुढचं काम करायचं आहे. आपण आपला रोल आधी निवडायचा आहे, नंतर आपल्या विद्यार्थ्यांचं सुद्धा रजिस्ट्रेशन करायचं आहे. ती बाब कशी करायची ते पाहूया. मित्रांनो, लॉग इन झाल्यानंतर तुम्ही हे पेज वरती घ्यायचं आहे आणि खाली जे ऑप्शन आहे तिथे यायचं आहे. इथं तुम्हाला 4 ऑप्शन दिसत असतील, तुम्ही बघू शकता. इथं पहिला ऑप्शन आहे स्टुडंट सेल्फ पार्टिसिपेशन, स्टुडंट पार्टिसिपेशन थ्रो टीचर लॉग इन, फक्त टीचर आहे आणि पेरेंट आहे. चारही ठिकाणी तुम्ही लॉग इन करू म्हणजे लॉग इन करून सबमिट करू शकता. आता मी जसं माझं रजिस्ट्रेशन केलं तसंच विद्यार्थ्यांचे पालकसुद्धा स्वतःचं रजिस्ट्रेशन करू शकतात आणि नंतर इथं पेरेंट म्हणून सबमिट करू शकतात. बघा लक्षात आलं, मी मगाशी जे रजिस्ट्रेशन केलं माझं स्वतःचं, मोबाईल नाव टाकलं, मोबाईल नंबर टाकला, ईमेल ID टाकला आणि सेंड केलं. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर मला OTP आला, तो OTP टाकला. त्यानंतर परत लॉग इन विथ OTP केलं. लॉग इन विथ OTP केल्यानंतर सेम प्रोसेस हीच पालकसुद्धा करू शकतात. आणि पालक जेव्हा आपण लॉग इन होतो, पालक किंवा शिक्षक जेव्हा लॉग इन करतात तेव्हा शिक्षकांनी या ठिकाणी येऊन सबमिट करायचं आहे आणि पालकांनी या ठिकाणी येऊन सबमिट करायचं आहे. ही दोन्ही गोष्टी लक्षात आल्या तुमच्या. चला, आता मी शिक्षक आहे त्यामुळे शिक्षक या ठिकाणी जाऊन सबमिट करतो. शिक्षक या ठिकाणी जाऊन सबमिट केल्यानंतर आपल्याला आता पुढं जायचं आहे. पुढचं काम मी तुम्हाला लगेच सांगतो. मी हे वारंवार सांगतो तुम्हाला, हे लोडिंगचा प्रॉब्लेम तुम्हाला येतच राहणार आहे. टीचर या ऑप्शनवर क्लिक करून सबमिट केल्यानंतर तुम्हाला इथं शिक्षकांची माहिती भरायला लागते. तुमचं इथं पहिलं नाव हे थोडंसं जेव्हा पालक म्हणून सुद्धा सबमिट कराल तेव्हा पालकांना आपली माहिती भरावी लागते आणि शिक्षक म्हणून सबमिट केल्यानंतर शिक्षकांना सुद्धा माहिती भरावी लागते. तर ठीक आहे, इथं फर्स्ट नेम, इथं लास्ट नेम आहे. बघा थोडासा आहे, मी गडबडीत व्हिडिओ बनवत आहे. रजिस्ट्रेशन करताना पण टाकलेला ईमेल ID, मोबाईल नंबर इथं आलेला आहे. इथं परत एकदा जेंडर आहे, डेट ऑफ बर्थ हे ब्लँक आहे कारण आपण मगाशी तिथं भरलेले आहे. कोणते तुम्ही विषय शिकवता तो विषय तुम्ही इथून निवडायचा आहे, कोणता जो तुमचा विषय असेल तो तुम्ही निवडा. त्यानंतर स्कूल नेम तुमचं टाकायचं आहे, जे काय तुमचं स्कूल नेम असेल ते इथं तुम्ही टाईप करा. शक्यतो काय म्हणतात ते हायस्कूल म्हणजे 6वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना इथं रजिस्ट्रेशन आहे. इथून बोर्ड सिलेक्ट करायचं आहे. अर्थात इथं आपलं स्टेट बोर्ड आहे, तर इथं स्टेट बोर्ड आहे की इथं राज्य आहे ते बहुतेक इथं राज्यानुसार इथं निवडायचं आहे. तर ठीक आहे, महाराष्ट्र बोर्ड आहे. आपलं ॲड्रेस आपल्या शाळेचा इथं ॲड्रेस टाकला तरी तुम्ही चालू शकता. कंप्लीट ॲड्रेस टू रिसीव्ह फिजिकल सर्टिफिकेट ऑफ पार्टिसिपेशन. जर तुम्हाला ऑफलाईन सर्टिफिकेट म्हणजे सर्टिफिकेटचं प्रमाणपत्र जे तुमच्या घरी यावं असं वाटत असेल तर इथं तुम्हाला तुमचा ॲड्रेस व्यवस्थित टाकावा लागेल. तर इथं मी ॲड्रेस फिल करतो. ॲड्रेस टाकलेला आहे. इथं देश सिलेक्ट आहे. इथून तुम्ही काय करायचं, स्टेट सिलेक्ट करायचं आहे तुमचं जे काय असेल तुमचं. त्यातून इथून डिस्ट्रिक्ट तुमचं थोड्या वेळाने इथं डिस्ट्रिक्ट सगळे दिसायला लागतील. इथं थोडासा वेळ जातो आपल्याला डिस्ट्रिक्ट घेण्यासाठी. तर शिक्षक मित्रांनो, इथं आपली थोडीशी माहिती भरल्यानंतर इथे एक ॲक्टिव्हिटी आहे. त्या ॲक्टिव्हिटीचे मी हे आता उत्तरं थोडीशी गडबडीत दिलेली आहेत. तुम्ही प्रश्न वाचून आणि उत्तरांचे पर्याय वाचून व्यवस्थित सोडवायचं आहे. त्यानंतर इथं तुम्ही पंतप्रधानांना परीक्षेबाबत विद्यार्थ्यांचा स्ट्रेस कमी करण्यासाठी काही गोष्टी इथं पंतप्रधानांशी शेअर करू शकता का, त्याबाबत तुम्ही इथं थोडासा तुमचा एक अभिप्राय नोंदवायचा आहे. इथं मी न नोंदवता हे होतं आहे का बघा, इथं सबमिट करतो. तर इथं काय म्हणतो का, नो चेंजेस मॉडिफिकेशन, ओके. ठीक आहे, ओके म्हणतो. तर मी कोणताही अभिप्राय निवडलेला नाही, फक्त इथं काय झालं आहे, माझं डिस्ट्रिक्ट निवडायचं राहिलं आहे. जो डिस्ट्रिक्ट इथं काही केल्या येत नाही. तर ठीक आहे, परत एकदा ट्राय करतो डिस्ट्रिक्ट येण्यासाठी. तर मित्रांनो, इथं तुम्ही बघू शकता शिक्षक पार्टिसिपेटवर क्लिक केल्यानंतर वरती मी नाव, जेंडर वगैरे सिलेक्ट केलं. इथं मी माझा विषय निवडला, शाळेचं नाव, बोर्ड निवडलं. त्यानंतर इथं देश आपोआप निवडलेला आहे, तोच ठेवूया. त्यानंतर स्टेट, तर स्टेट निवडल्यानंतर इथं जे जिल्हे आहेत ते जिल्हे इथं ऑटोमॅटिक तुमच्याकडे येतात. पण थोडासा आता या साईटचा प्रॉब्लेम असल्यामुळे इथं जिल्हे येत नाहीत. मी बराच वेळ प्रयत्न केला, त्यामुळे आता इथं जिल्हा आल्यानंतर खाली तुम्हाला ही जी एक प्रश्नावली दिलेली जाते, त्याचे 4 पर्याय आहेत. प्रत्येक प्रश्नाचे 5 प्रश्न आहेत, ते तुम्ही 5 प्रश्न सोडवायचे आहेत. त्यानंतर इथं एक अभिप्राय नोंदवायचा आहे तुमचा परीक्षे पे चर्चेबाबत. तुम्हाला माननीय पंतप्रधान महोदयांना परीक्षेबाबत किंवा परीक्षेच्या एकूणच आयोजन आणि ट्रेसबाबत काही सुचवायचं असेल तर इथं तुम्हाला नोंदवायचं आहे आणि नंतर सबमिट करायचं आहे. आता इथं बघा मी सबमिट केल्यानंतर काय होतं आहे, ओके म्हणते, पण इथं तुम्ही जिल्हा सिलेक्ट करा असं म्हटलेलं आहे. पण तो जिल्हा सिलेक्ट होत नाही कारण हा वेबसाईटचा थोडासा प्रॉब्लेम आहे. हे तुम्हाला सुद्धा त्रास देऊ शकते. तुम्ही कोणत्या वेळेत करायचं हे तुम्ही तुमच्या पद्धतीने करा. नेटचा थोडासा इथं इश्यू वेबसाईटचा येतो आहे. ठीक आहे, आता हे काम झाल्यानंतर परत आपल्याला विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन करायचं आहे.
त्यासाठी काय करायचं हे मी तुम्हाला सांगतो. हे केल्यानंतर तुम्ही परत होम पेजवर जाणार आहात. तुमचं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर सबमिट केल्यानंतर परत होम पेजवर जाणार आहात आणि तिथं परत जे तुम्हाला 4 मगाशी जे ऑप्शन दिसले होते ते तुम्हाला दाखवतो मी परत एकदा. तर मित्रांनो बघू शकता खाली इथं टीचर्स रजिस्ट्रेशनवर गेल्यानंतर मी माझं टीचर रजिस्ट्रेशन करून सबमिट केलं ती प्रश्नावलीने अभिप्राय सोडवून. त्यानंतर परत इथं यायचं आणि इथं काय करायचं आहे आपल्याला तुम्हाला स्टुडंट पार्टिसिपेशन थ्रू टीचर लॉग इन अशा पद्धतीने इथून आपल्याला विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन करायचं आहे. तर मी इथं क्लिक करतो, सबमिटवर क्लिक करतो. सबमिटवर क्लिक केल्यानंतर काय करायचं बघा, इथं विद्यार्थ्यांची माहिती आपल्याला भरावी लागणार आहे. तर ठीक आहे, इथं थोडंसं हे पेज लोड होऊ दे. आता इथं बघू शकता तुम्हाला स्टुडंटचं नेम इथं टाकायचं आहे. इथं मी आता कोणती गोष्ट टाकून दाखवणार नाही कारण व्हिडिओ थोडासा मोठा झालेला आहे. इथं विद्यार्थ्याचं नाव, लास्ट नाव, त्यांचं ईमेल आय डी असला तर मोबाईल नंबरसुद्धा ऑप्शनल आहे. ईमेल आय डी, मोबाईल नंबर दोन्ही गोष्टी ऑप्शनल आहेत, म्हणजे टाकायलाच पाहिजे असं काही नाही. जेंडर निवडायचं, क्लास निवडायचा त्या विद्यार्थ्याचा, 6वी पासूनचेच क्लास असणार आहेत. इथं पेरेंट्सचं नाव त्यांचं टाईप करायचं आहे. शाळेचं नाव, इथं बोर्ड घ्यायचा आहे जो महाराष्ट्र असणार आहे आपला, जे महाराष्ट्र. इथं ॲड्रेस टाकायचा त्या विद्यार्थ्याचं प्रमाणपत्र येण्यासाठी. ईमेलला सुद्धा शाळेच्या येतं शिक्षकांच्या. त्यानंतर इथं देश, म्हणजे शिक्षकांचं रजिस्ट्रेशन करताना जी माहिती होती त्या पद्धतीनेच. फक्त इथं परत एकदा तोच प्रॉब्लेम येतो का बघूया, जो शिक्षकांचं रजिस्ट्रेशन करताना येत होता. महाराष्ट्र सिलेक्ट केल्यावर तिथले जिल्हे सगळे येत नाहीत, म्हणजे इथं सुद्धा तोच प्रॉब्लेम येणार आहे. परत विद्यार्थ्यांना सुद्धा ही प्रश्नावली सोडवायची आहे आणि सबमिट करायचं आहे. तर या पद्धतीनं त्या 4 ऑप्शनवर जाऊन, मग जे 4 ऑप्शन दाखवले तुम्हाला त्या 4 ऑप्शन मी परत एकदा जातो. तर मित्रांनो तुम्हाला रजिस्ट्रेशनची संकल्पना समजली. पार्टिसिपेट नावावर जाऊन मोबाईल नंबर वगैरे टाकून रजिस्ट्रेशन करायचं आहे, OTP घ्यायचा आहे. हे सगळं झाल्यानंतर तुम्ही लॉग इन करणार. लॉग इन केल्यानंतर लॉग इनचं इथं तुमचं नाव आलं. त्यानंतर खाली येऊन हे जे 4 ऑप्शन आहेत, तर या 4 ऑप्शनपैकी पहिल्यांदा टीचर या ठिकाणी जाऊन तुमचं स्वतःचं रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्यासाठी तुम्हाला तुमचं नाव वगैरे टाकून एक प्रश्नावली सोडवून सबमिट करायचं आहे. तुमचं सबमिट झालं की परत याच ठिकाणी यायचं आहे. तुम्ही याच ठिकाणी येऊन इथं जो पुढचा ऑप्शन तुम्हाला दिसतोय विद्यार्थ्याचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी, स्टुडंट पार्टिसिपेशन थ्रू टीचर लॉग इन, या ठिकाणी जाऊन तुम्हाला विद्यार्थ्यांना सबमिट करायचं. म्हणजे इथं सबमिटवर क्लिक केलात की विद्यार्थ्याची माहिती भरायची आहे आणि सबमिट करायचं आहे. परत याच ठिकाणी यायचं, परत सबमिट करून दुसऱ्या विद्यार्थ्याची माहिती भरून परत त्याला सबमिट करायचं आहे. असं तुम्हाला जेवढे विद्यार्थी सबमिट करता येईल तुमच्या लॉग इनने तेवढे विद्यार्थी तुम्ही सबमिट करू शकता. आता याच गोष्टी तुम्ही पालकांना सुद्धा सांगू शकता. पालक पहिल्यांदा स्वतःचं लॉग इन तयार करतील मी मग अशी दाखवल्याप्रमाणे, आणि इथं येऊन पहिल्यांदा त्यांची माहिती सबमिट करतील आणि मग विद्यार्थ्यांना सुद्धा इथून ते सबमिट करतील. तर शक्यतो हे पालकांपर्यंत जाणं अशक्य आहे. त्यामुळं आत्ता तर आपल्याला सूचना अशा आहेत की पहिल्यांदा शिक्षकांची माहिती सबमिट करा. शिक्षकांची माहिती सबमिट झाल्यानंतर मग तुमच्याच लॉग इन इथून शिक्षकांची माहिती सबमिट करा आणि नंतर मग प्रत्येक विद्यार्थ्यांची माहिती इथून सबमिट करा 6 ते 12च्या. तर मित्रांनो माहिती थोडीशी सांगताना मला या वेबसाईटची अडचण आलेली आहे. तुम्हाला सुद्धा प्रत्यक्षात ते दिसलेलं आहे. जिल्हा वगैरे निवडला जात नाही. शिक्षकांची माहिती सबमिट करताना सुद्धा जिल्हा निवडावा लागतो, तो की सिलेक्टच करावा लागतो. ते सगळे जिल्हे ॲक्सेस होत नाही आहेत कारण नेटचा आणि त्या साईटच्या लोडचा प्रॉब्लेम असतो, आणि विद्यार्थ्यांची माहिती भरताना सुद्धा तो प्रॉब्लेम येतो. पण ते तुम्हाला करावं लागणार आहे कारण वरिष्ठांकडून सूचना तशा आलेल्या आहेत. त्याचबरोबर प्रश्नावलीसुद्धा प्रत्येक वेळी विद्यार्थ्यांना सोडवावी लागणार आहे आणि शिक्षकांना मात्र एकदा सोडवावी लागणार आहे. तर आपल्या शाळेतील जास्तीत शिक्षक आणि जास्तीत विद्यार्थी 6वी ते 12वीचे रजिस्ट्रेशन करावं असं आपल्याला सूचना देण्यात आल्या आहेत. तर या व्हिडिओच्या माध्यमातून थोडीशी तुम्हाला मदत होईल ते करण्यासाठी. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की मला खाली कमेंटमध्ये लिहून कळवा. जास्तीत जास्त लाईक, शेअर करा, कमेंट टाका काय अडचणी आल्या तुम्हाला, आणि तुम्ही या परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाला जॉईन व्हा. तुम्हाला सगळ्यांना त्याचं प्रमाणपत्र मिळणार आहे, शिक्षकांना मिळणार आहे, विद्यार्थ्यांना सुद्धा मिळणार आहे. जास्तीत जास्त प्रमाणपत्र मिळवून तुमच्या शाळेचं नावलौकिक वाढवण्यास तुम्हाला मदत होणार आहे. तर मित्रांनो खूप खूप धन्यवाद हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. भेटूया पुढच्या अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड गुड बाय.